नामाचा बाजार त्या गुरुच्या घरी राहते. नामाचा बाजार गुरु घरी, नामाचा गुरुच्या घरी नामाचा बाजार भरला. मग गुरु या कर्मभूमीला आल्यानंतर ज्याला माणसाची गती मिळाली तोच गुरुला ओळखाव. कोणालाही ओळखता येत नाही गुरुला. गुरु शिष्याला ओळखाव. मग ओळखल्यानंतर वस्तू जर आपल्याला ओळखू आली, महाराज तर मला धन दे सद्गुरु चरणी अर्पण. महाराजाला गेल्यानंतर विचारायचं, बापू मला तुमच्या सोबत यायचं आहे, कसं करतात, काय पाहिजे, कुठं जायचंय तुला? मला मोक्षाच्या गावाला जायचं आहे, तिकीट परिणामाचं पाहिजे, गाडी तुमची मोक्षाची वाठाली, मला जमते काय महाराज? मग महाराज त्याला विचारतात, खरंच तुला मोक्षाच्या गाडीमध्ये जर बसायचं असेल, आमचा असा असा कायदा होईल, या कायद्याला जमते काय तुला? बघ तर मग गाडीमध्ये घ्यायला काय हरकत नाही, असा असा हिशोब होईल. खरंच तुला याचं काय? हो महाराज, इथं आता मी या प्रपंचामध्ये खूप परेशान झालो, आता गुरु शिवाजीबाचं हित नाही,
म्हणून मला वाटायलंय इथं नाही राहायचं, इथं नाही इथं राहायचं नाही का म्हणजे का काय म्हणजे नाही महाराजांना कदरलो जसं नाथ महाराजांना विचारलो कोठून आले मज कोठे झाले साऊ घडले जगात एवढे सांगून सुखी करा गुरुराया म्हणून मस्तक ठेवतो तुमच्या पाया महाराज फक्त एवढ्यासाठी तुमच्याकडे आला नाही इथं नकाच आणि इथं काही सुख नाही या संसारामध्ये आणि मला आता तुमच्या सोबत यावं वाटाले गाडीमध्ये बसा वाटाले बापू नामाचं तिकीट काढून गाडीत लवकर बसा गाडीत लवकर बसा गाडीमध्ये बसायचं बघा हेच होय गाडी आहे आपल्या गाडीची गाडी आहे आपल्या आता मोक्षाला चाललेली 3 दिवस झालं गाडी चालूच आहे मग शिष्या म्हणते महाराजाला अजून शिष्या झाला नाही माणसाची गती मिळाली गुरुकडे गेला बापू ओळखलो तुम्हाला आता इथं मला ठेवू नका कारण या प्रपंचामध्ये सुख नाही आणि माझं हित करायचं आहे मला महाराज मला तुमच्या सोबत येऊ द्या महाराज म्हणजे बाबा असं तसं नाही येत आहे तिथं बॉन्ड करावं लागते साधं दुकान जर आपल्याला घ्यायचं असेल मोक्याच्या जागचं तर अगोदर डिपॉझिट आणि बॉन्ड आता बगर बॉन्डचं साधं दुकानच भेटणार आहे आपल्याला टाकतो म्हणल्यावर दुकानदाराला माहित आहे बॉन्डवरच असं तुमचं डिपॉझिट दिले असा त्याच्याशिवाय दुकान जमत नाही साधं आणि मोक्षाच्या गाडीमध्ये महाराजासोबत यायचं आहे बगर बॉन्डचा शिष्या कसा जमल आणि बॉन्ड म्हणजे हेच होय जबान इथूनच बॉन्ड होईल मग इथला बॉन्ड सगळ्यात पक्का बाकीचे कागद हरपू शकतात आता हे हरपना आता एकदाच हरपते मसनवट्यात गेल्यावर मग आता त्याचं सगळं बंदच होऊन गेलं मग तिकडे ते जळालं किंवा मातीमध्ये काढलं त्यावेळेस त्याचा बॉन्ड खतम झाला
आता जे बॉन्ड आहे ते बोलणं हेच बॉन्ड होईल. शिष्याचे हे सगळे बॉन्ड होतात माझ्या डोळ्याने. तुमचं तोंडच बॉन्ड होय. आता काय काय महाराजाला म्हणलंय, कसं कसं बोललंय, कसं कसं फिरालंय. बोललंय काय, तन मन धन म्हणलं, गुरुला अर्पण म्हणलं. मग गुरुला बॉन्ड केलं म्हणजे 2 हात पुढे करणं. आणि शिष्यामध्ये महाराज माझ्याकडे 2 हात करून 3 मस्तक. महाराज म्हणजे त्या मस्तकातूनच एकूणच येते हे बोलणं. हे पावर इकडला इथून जे निघालेला आहे इथूनच आहे, डोक्यानंच. आणि 2 हात तर पुढे कोण नको म्हणाले. 2 हात तर लाव की मस्त. मग महाराजा पुढे त्याचा बॉन्ड बनते. 3 वेळा सया होतात. आणि सया देताना महाराज त्याला म्हणायला होतात, तर मन धन देहे सद्गुरु चरणी अर्पण. तन मन धन अर्पण जाओ सद्गुरुला. तुम्ही दिलेल्या गुरुला. तन मन धन देहे सद्गुरु चरणी अर्पण. तन मन धन तुम्हासी जरी अर्पण करावे. अनुभवाचे पाहता सर्व नाशिवंत आहे. अनुभवाला जर बघितलं हे नाशिवंत होय. मात्र तुम्ही गुरुला तन मन धन अर्पण करणं म्हणजे बॉन्ड पक्का झाला. जबान कटली. तन मन धन महाराज शरीर देऊन टाकलो, मनही देऊन टाकलो, धन संपत्ती सर्व, घरदार, शेती, वाडी, बंगला, बँकेतले खाते, राईट सगळे तुमचेच. हे सगळं महाराजाला देऊन टाकलं. आणि मालकच महाराज होऊन बसला. त्याच्या घराचा, त्याचा, सगळ्या परिवाराचा सगळा मेन बॉस झाला. मालकच गुरु झाला. आणि नौकरच हिशोब घेतो म्हणालाय मालकाचा. नौकराला अधिकार आहे काय घेण्याचा, हिशोब घेण्याचा? गुरु केल्यानंतर महाराज, आता महाराजच तुमचा गुरुच हा तुमचा अधिकारी झाला, मेन का मालक झाला. आणि शिष्याच म्हणालाय बापूच्या बद्दल विरोध बोलायला. तन्मधन अर्पण केला, बॉन्ड इथून कटल्या गेला, अर्पण केला. बापू सगळं तुमचंच होय. मला एकाच वस्तूची गरज आहे, मला गुप्त अक्षर पाहिजे, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो. आणि ती वस्तू घ्यायचं सोडून महाराजाच्या विरोधात बोलायला जमते काय? आणि गाडी तर बसतो मला. म्हणून हे जबान ज्या वेळेस आपली महाराजाला देतात, 3 ठिकाणी इमानदारीचे होते. दिलेलं घर, इलेलं घर, गुरु घर, 3 घर जर तुमचे मजबूत असतील तरच इमारत टिकणार आहे. आणि 3 घर जर तुमचे इमानदारीचे नसेल तर तुमची बिल्डिंग टिकणार नाही, ढासळणार आहे. आणि हे जर मजबूत ठेवायचं असेल, मजबूतीकरण, आपल्याला
इमानदारीनं शेवट गुरु सोबत काढावं लागेल. कोणी तन मन धन अर्पण केल्यानंतर इथून आपण बोलल्यानंतर शब्द आपल्याला परत घेता येत नाही. म्हणून गुरु भक्तांना सुद्धा एकदा अर्पण केल्यानंतर शिष्यानं कसं वागावं गुरु सोबत. गुरु हा देवापेक्षा मोठा होय, देव सुद्धा गुरु पुढे नाही. मग देवापेक्षा मोठा ज्यावेळेस गुरु होय तर गुरु बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आदर पाहिजे, प्रेम पाहिजे. का तर तो आपल्याला फसविला नाही, आपल्याला कोण्या याच्यामध्ये तो लुटमार केला नाही, आपल्याला कोण्या बाजूला सांगून अनहित करून कोण्या रस्त्याने घेऊन गेला नाही. ज्यावेळेस तो अंतःकरणामधून आपलं हित शोधतो, प्रेम देतो आणि त्या अशा प्रेम देणाऱ्या गुरु सोबत आपल्याला कशी वैमानिकी करता येते. येताना 13व्या पदावर परमहंस नावाची देवता जीवाला म्हणते जाऊ नको, तरी त्याला वगळून आला. आणि ज्यावेळेस माईच्या पोटातून बाहेर पडते त्यावेळेसही म्हणते बाबा मी नामाला विसरना, गुरु नामाला विसरना आणि मी बैमान होईना. माईच्या पोटात असताना म्हणते. आणि आता 2 बॉन्ड झाले. तिसरा बॉन्ड इकडे जन्मल्यानंतर पुन्हा गुरुला म्हणते तन मन धन अर्पण करून की बापू मी तुम्हाला बैमान होईना. आता हे इतक्या लिंकनं तो आलेला आहे, न बैमानी करता तो आलेला आहे आणि म्हणतो की मी इमानदारीने राहतो. आणि इथं आल्यावर ज्यावेळेस तो बैमानी करतो सुख मिळायचं होय काय. हित गमाविला तू संसारी भुलला, म्हणून बघतो गुरुचा आदर करावा लागतो, गुरुचा सत्कार करावा लागतो. गुरुला एक शब्द सुद्धा गुरुपुढे बोलता येणार. गुरुचं खरं असो खोटं असो काही जरी असलं तरी शांत चित्तानं बघावं लागते. शांत चित्तानं गुरुपुढे बोलता ना, काही शब्द काढता येत नाही तेच गुरुचं ठिकाण आहे. अशा हिशोबाचं तिथलं वागणं होईल. कोर्टाचा निकाल लागला कधीतरी कोणी विरोधी पार्टीचा असो कोणी असो कधी म्हणलाय काय कोर्ट बदमाश म्हणून कधीच म्हणणार कशाही बाजूला निकाल देऊ आम्हाला कोर्टाचा आदर आहे, आम्ही कोर्टाची मान्यता देऊ असं बोलणं त्यांना प्रतिक्रिया विचारता. अहो तुमच्या विरोधात निकाल लागला, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर असं म्हटल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करतो, सन्मान करतो, खूप चांगल्या पद्धतीने न्याय मिळाला,
आम्ही त्यांचा आदर करतो. मनात नसलं तरी आदर करतो म्हणणंच आहे. असो या नसो नसो तसं गुरु पुढे असंच होय. काही बोलू आदर तरच भक्ती टिकते. भक्ती टिकत तसं तर गुरु बोलू शकत नाही. मग कधी गुरुला कार्यक्रम घेतल्यानंतर कमी जास्त लेट होऊ शकते, उशीर होऊ शकते तुमच्यापर्यंत पोहोचायला. वाहन आहे किंवा एखादा माणूस वाटेने येता येता एखादा आवडू शकते. तिथं एखाद्या वेळेस अर्धा घंटा जाऊ शकते, एखादा घंटा जाऊ शकते. आणि येताना असे रस्ते हात खड्डे हात दुसरा कार्यक्रम करून माणूस येऊ शकत नाही. थोडासा एखादा तास अर्धा तास लेट होऊ शकते. तरी शिक्षा गरम होणं हे लक्षण कोणतं होईल? हे बरं दिसते काय? देवच आपल्या घरी आलाय आणि देवाला ज्यानं म्हणाला इतकं काय लेट हो करायचं तुमचे काय लेट होय काय, मग मी दुसरं देव बघतो. हित करून घे, चांगलं वाग, बुद्धी चांगली माग देवाला. इतकी रगेलीची बुद्धी मागू नको. रावणासारख्याच एवढी 3 लाख घर सोन्याची होते, संपत्ती टिकली नाही. आपली एमएम काहीच नाही. काय कशाला गडबड करायची आपली? कुठेतरी शांतता. पत्रिका लग्नाच्या माणसं काढून वाटप करतात. मूळ पत्रिका देऊन 11:05 विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2 वाजता लग्न का लावायला? सोयरे धारे तर आलेलेच आहेत. मिरवणूक फिरालेलीच आहे, वरात निघालेलीच आहे. मग एवढंही करून लग्न, एवढे लग्नाला आलेले लोक काय म्हणतात? काय नाही का लेट केले, का लेट केले, काहीच म्हणताय ना. शब्दच काढताय ना, घरची अक्षता टाकल्या. मग प्रपंचामधल्या लग्नाला या देवाला, नवरदेवाला शब्द बोलता येईल, कारण तो देवाचा देव होऊन बसतो त्या दिवशी. नंबर 1 टोपी बिपी लावून आपला असा मस्त बघत राहिले इकडे तिकडे काय चाललंय काय नाही. फटाके बँड. मग देवाला येऊन म्हणतात, देवा तुमचं थोडं लोक लय परेशान होतात. देव तेव्हा बोलच ना असाच. आणि गुरु हा देवाचा देव होय. एखादा अर्धा तास किंवा एखादा घंटा शक्यतो होऊ शकते, कारण अनंत अडचणीचा माणूस. आता इतके लेकर झाले, मग तुम्हाला पद दिलाच नसता महाराजांनी. देवा उशीर भाऊ झाला आणि कोण्या भक्ताने गोविला कोण गोवून टाकलं महाराज तुम्हाला? असं कोणात तुम्ही गोवून गेल्या की आमच्यापर्यंत याला तुम्हाला उशीर व्हायला? हे पद म्हणायची काय गरज होती काय? बापूजी पाटलांना त्यावेळेसच पद दिला. बाळगीर महाराजाला अशीच अडचण आली. लोक काय पूर्वीचे आताचे काय फरक काय? थोडा बहुत फरक असेल, आता काय करणार आहे? बाळगीर महाराजाने या गावातून त्या गावात जायला लेट झालं आणि उशीर झाल्यानंतर आता माणसं म्हणल्यावर काय आहे तो मध्ये जातात माणसं. येऊ की नाही त्याच्यासाठीच आम्ही केला, रीत होय काय महाराजाची, असं तसं बोलला मग दिसून सुरू झाल्याबरोबर बापूजी पाटील संगत होते. आणि त्यावेळेस त्यांचं सगळ्याचं बोलणं बघून महाराजांनी त्यावेळेस बापूजी पाटलांना अभंग लिहिला. कोणता लिहिला? देवा उशीर बहु झाला आणि कोण्या भक्ताने गोविला. कोण कोण टाकलं महाराज तुम्हाला? इतकं तुम्हाला लेट झालं? प्रेमानं अभंग कसा होता म्हणताना महाराज कसे म्हणले? बापूजी पाटलांना कसं म्हणलं? असं म्हणलं का तुमची काय रीत होय का, असं काय तसं काय? असं म्हणलं असतं तर ते बापूजी पाटलाचं नाव आहे आज रामर झालं नसतं. तसे म्हणते बापूजी पाटील, देवा उशीर बहु झाला Holy
पाटलानं गडीवरून उशीर झाल्यानंतर असं म्हणलं, तुझी बघतो म्हणून म्हणलं तर महाराज बैल उशीर करायला असला पुढच्या वेळेस तुला आणत ना बदमासा, इतका लेट करायला तुझी बघतो असं आले का नाही. इतक्या तळमळीनं बापूजी पाटलांना म्हणले, महाराज केव्हा येशील, का उशीर झाला, काय अडचण आली तुम्हाला, असा शिष्य होऊ शकते का? हा, तो शिष्याचं हे वागणं कसं वाटतं तुम्हाला? हा, काय झालं म्हणून म्हणावं, गडबड महाराज होऊ द्या, लेट झालं तर होऊ द्या, मात्र कोण्याही टाइम का होईना मात्र तुम्ही इथपर्यंत पोहोचले पाहिजेत, एक विनंती आहे. हे असं बोलणं आणि रंगेलीनं बोलणं फरक आहे. महाराजाच्या पुढे विनंती करून उभं टाकावं लागते, बापू का उशीर झाला या ना. गुरुला नियोजन सांगता येईल ना तुम्हाला, लवकर यावं गेल्या तोंड अरे बाबा आनंद अडचणी, आता कोणत्या अडचणी कोणता भक्त कवा होऊन टाकेल, आणि एखादं सुख आहे कुठं दुःख आहे वाटणं कोणाचं, आणि त्याचं दुःख सोडून आपल्याला पुढे येता येईल, त्याला अर्धा एक घंटा पाऊण घंटा द्यावं लागते. हेच होय जबान, हे होय जबान. आणि तवा अशा हिशोबानं जर वागायचं असेल तरच गुरु शिष्य दोघंही टिकतात. गुरुचं समाधान पाहिजे शिष्याकडून. गुरुला कुठल्याही प्रकारचं दुःख, कुठल्याही प्रकारचं आघात महाराजापर्यंत महाराजाला होतील किंवा दयाला महाराजाच्या बाण लागतील अशा प्रकारचं शिष्याकडून कोणतीच वर्तणूक राहू नये. शिष्याचं बोलणं वात्रट राहू नये, शिष्याचं आगाऊ बोलणं राहू नये, शिष्यातनं महाराजाचं मन दुखवावं अशा प्रकारचं बोलणं शिष्याकडून येऊ नये. अशा हिशोबाचं जर वागणं असेल तर ते शिष्य होऊ शकते. महाराजाला प्रत्येक वेळेस जर आघात करत असेल, अनेक लोक आघात करू द्या, महाराजाची तयारी आहे, मात्र शिष्याकडून ती अपेक्षा नाही. कारण मोक्षाचं मूळ गुरुची कृपा करून घ्यायचे असेल तर मूळ तिथं आहे. ध्यानाचं मूळ तेच होय, पूजाचं मूळ तेच होय, मंत्राचं मूळ तेच होय, आणि मोक्षाचं मूळ गुरुचं ठिकाण आहे. याच्यासाठी मृदू रसाळ बोलणं, सर्व गुण संपन्न अशा प्रकारचा शिष्य आणि महाराजापाशी नतमस्तक झाला पाहिजे. कारण झुकण्याचं ठिकाण एक असल्यामुळं तिथं तो त्याचं अंतःकरण मन आणि निर्मळ झालं पाहिजे. आणि महाराजाच्या पुढे असं नतमस्तक झाला, नम्रतेनं जर वागला तरच कृपा होऊ शकते. या पूर्ण पुरुषाची बरोबरी करतो म्हणून अजून कोणी कोणतंही लावतो म्हणलं तरी त्या पूर्ण पुरुषाच्या जोडीला या राज्यात सोडा, कुठल्याही प्रकारचं परमापत्र जोडीला जोड लागू शकत नाही. कारण तो सगळ्याच्या वेगळा आहे आणि तो सगळ्याच्या वेगळा राहतो. आणि त्याच्या बरोबरीला कोणताही माणूस आणून बसतो म्हणल्यानं ते तिथली पोकळी भरून निघू शकत नाही. म्हणून तन मन धन अर्पण केल्यानंतर गुरु काय करतात, शिष्या विचारते, महाराज मला आता दूरवर जायचं आहे, तुमच्या जवळचं तिकीट पाहिजे. महाराज त्याला विचारतात कुठं जायचं आहे. जाणे हमारा दूर गुरुजी त्यावेशे कामा, मला तिकीट द्या, शिक्का द्या, अशा प्रकारची विनंती शिष्या करते महाराजाला. म्हणून शिष्यानं आपली शिस्त ठेवा, आपली वर्तणूक चांगली ठेवा. आपण एका गुरु सोबत आहोत त्याच्यासाठी आपलं तोंड सांभाळा. जनावर खाते म्हणून त्याला मुसके लावतात, मुंगस लावतात. आणि तुम्हाला सुद्धा हे बोलून तुमचे जे तोंड आहे तुमच्या तोंडाला मुचके असले पाहिजेत,
मुंगसा असले पाहिजे गुरुला बोलताना. मग आता इथून आपण उद्या पुढे जायचं आहे. सद्गुरु महाराज चंद चंद सद्गुरु म्हणा तुझं
ग